आज रेल्वेच्या तीनही मार्गांवरती ब्लॉक घेण्यात येणार आहे। रेल्वेच्या विविध कामांनिमित्त रविवारी मध्य रेल्वेवरती मुलुंड ते माटुंगा अप धीम्या मार्गावरती तसंच हार्बरवरती कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गांवरती आणि पश्चिम मार्गावरती माहीम ते गोरेगाव असा ब्लॉक असेल। कुलाबा वांद्रे सिप्स या मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले। सर्वात मोठा 23 किलोमीटरचा भुयारी मार्ग पूर्ण झालाय। भारतातील पूर्णपणे भुयारी असणारी ही पहिलीच मेट्रो आहे। कुलाबा ते वांद्रे हा पहिला टप्पा डिसेंबर 2021 पर्यंत सुरू करण्याचा मुंबई रेल कॉर्पोरेशनचा प्रयत्न आहे। गोंदियामध्ये वाढत्या तापमानामुळे रेल्वे विभागाच्या इलेक्ट्रिक ऑफिस जवळ प्लास्टिक कचऱ्याला आग लागली। ही आग पसरून रेल्वेच्या आणि BSNLच्या केबलला लागली। घटनास्थळी आरपीएफ आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली। आज आणि उद्या मुंबईसह उपनगरातील हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। तसंच विदर्भासह मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचाही अंदाज आहे। गेल्या 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला। राज्यामध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत चाललाय। 4 एप्रिलपर्यंत 1134 स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 73 जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे। कुर्ल्यामध्ये दूषित लिंबू सरबत सापडल्यानंतर मुंबई महापालिकेने बर्फाच्या गोळ्यांची तपासणी केली आहे। पालिकेने तपासलेल्या गोळ्यांपैकी 87% गोळे हे घातक असल्याचं उघड झाले। तसंच ई कोलाय नावाचा धोकादायक विषाणू देखील आढळून आला। 81% मुंबईकर निद्रानाशाने ग्रस्त असल्याचं धक्कादायक बाब समोर आली आहे। ग्रेट इंडियन स्लीप स्कोअर कार्डमधून ही बाब उघड झाली आहे। त्यामुळे पुरेशी झोप न मिळाल्यामुळे त्याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होतोय। गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत महाराष्ट्रामध्ये दिवसभरामध्ये सुमारे 700 ते 800 किलो सोन्याची विक्री झाली आहे। ठाणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, पुणे आणि जळगावमध्ये अंदाजे 257 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची शक्यता आहे। पहिल्या टप्प्यातील मतदाना अगोदर प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे आजचा दिवस हा प्रचाराचा सुपर संडे ठरणार आहे। संपूर्ण विदर्भातील मतदारसंघांमध्ये आज दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहेत। महामंडळाने एसटी कामगारांना कामाच्या वेळेमध्ये सूट देण्याचा निर्णय जाहीर केला आहे। कर्तव्यावरती असल्याने एसटी कर्मचाऱ्यांना मतदान करता येणार नाही। मतदान करणं सुलभ व्हावं यासाठी मतदाना दिवशी कामाच्या तासांमध्ये सूट देण्याचे आदेश देण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। त्या भेटीमुळे राजकीय चर्चांना आता उधाण आलं। उर्मिला मातोंडकर विरोधात भाजपने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे। उर्मिलाने हिंदूंविषयी केलेल्या वक्तव्यावरती भाजपने आक्षेप घेतलाय। उर्मिलाच्या वक्तव्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप भाजप प्रवक्ते सुरेश नाकवा यांनी केला।